कोकणच्या वाड्यांना वय असतं खोल. लाकूड फक्त लाकूड नसतं इथे. भिंतींमध्ये श्वास, आठवणींची धूळ. अंगणात पावसाचा आवाज दाट असतो. रात्री हवा भीतीने थरथरते जरा. ही कथा सुशांत नावाच्या माणसाची. शहरात आयुष्य धावत गेलं त्याचं. तणाव, नोकरी, ओळख हरवत चाललेली. त्याला शांतता हवी होती कुठेतरी. म्हणून तो गावात परत आला. आजोबांचा वाडा अनेक वर्ष बंद. दारे गंजलेली, कड्या कडकडणाऱ्या. खिडक्यांतून धूळ सूर्याला रोखत होती. वाडा रिकामा पण रिकामा जाणवत नव्हता. हवेच्या आत कोणीतरी श्वासत होतं. नजर कोणीतरी त्याच्याकडे ठेवत होतं. सुशांतने विचारलं गावातील काकांना. काका शांत पण गंभीर दिसत होते. वाड्यात संबंध आहे अजून पोरा. जमिनीवरचं मन कधी मरत नाही. घर सोडत नाही, कोणालाही सोडत नाही. सुशांत हसला. मनात दुर्लक्ष केलं. आत्मे नाहीत त्यांनी स्वतःला सांगितलं. पण वाडा ऐकत होतं त्याची वाक्य. पहिली रात्र शांत पण जड गेली. छताच्या फळ्यांनी हळू आवाज केले. डोक्यावरून कोणी चालल्यासारखं वाटलं. आवाज मोठा नाही पण जवळ होता. सुशांतने दिवा लावला पुन्हा. दिव्याची ज्योत हलकी थरथरली. खिडकीच्या कडेला सावली थांबली होती. सावली मानवी, पण डोकं नव्हतं. सुशांत थिजला. श्वास अडकला. डोळे थेट सावलीवर खिळलेले होते. सावली हलली नाही अजिबात तिथे. फक्त पाहत होती त्याच्याकडे शांत. जणू त्या सावलीला त्याचं नाव माहीत. दुसऱ्या दिवशी तो अंगणात बसला. ओल्या मातीचा वास जड वाटत होता. वाड्याच्या भिंती हळू कुजबुजत होत्या. तुटलेल्या आवाजात जुने शब्द ऐकू आले. घर सोडू नको. घर माझं आहे. सुशांत उभा राहून कॉरिडॉरमध्ये गेला. कॉरिडॉर लांब, अंधार, थंड शांत. भिंतींवर जुन्या कोरीव आकृत्या होत्या. मधोमध एक दार इतरांपेक्षा वेगळं होतं. दारावर लाल धागा गुंडाळलेला होता. लाल धागा म्हणजे न सोडलेला वचन. सुशांतने हात दाराकडे नेला. संपूर्ण वाड्याची हवा थांबली. आवाज अचानक डोक्यात घुमला. थांब, उघडलंस तर मी बाहेर येईन. मी अजून जिवंत आहे या घरात. मी सोडणार नाही कोणालाही. सुशांत मागे सरकला घाबरून. हृदय धडधड, छातीत श्वास फुटता. पण त्याने दार उघडलं तरीही. दार आतून सहज उघडलं हळू. खोलीत प्रकाश नव्हता अजिबात. फक्त जुन्या देवघराचा वास. आणि समोर जमिनीवर एक खोकं. खोकं लाकडी, काळं, कोरलेलं कोचकाम. सुशांतने खोकं हळू उघडलं. आत फक्त एक पैंजण होतं. चांदीचं, काळपट, थंड, जड. पैंजण हातात गरम वाटलं. जणू कोणाचं धडधडणारं हृदय पकडलंय. वाड्यातली हवा उकळू लागली. सावली समोर उभी राहिली पुन्हा. यावेळेस स्पष्ट, जिवंत, जवळ. तिचे डोळे रिकामे नव्हते आता. त्यात वेदना आणि राग मिसळलेले. आवाज शांत, पण थेट छातीत. हे माझं आहे. माझं घर अजून आहे. मी इथून गेली नाही कधी. मी पैंजणात, भिंतीत, श्वासात आहे. तू गेलास तर मी एकटी होईन. आणि मी एकटी नसते कधीही. सुशांत दाराकडे पळत सुटला. पण जाण्यासाठी रस्ते बंद झाले. जमिनीने त्याचे पाय अडकले हलती. संबंध जवळ आला श्वासांवर. त्याने पैंजण जमिनीवर टाकलं. पैंजणाचा आवाज संपूर्ण घरात घुमला. क्षणात हवा हलकी झाली हळू. सावली मागे सरकली शांतपणे. भिंतींनी दीर्घ श्वास घेतला. वाडा मान्य झाला. सुशांत अजूनही त्या वाड्यात राहतो. तो आता एकटा नाहीये तिथं. संबंध शांत पण उपस्थित आहे. हवेच्या श्वासात, जमिनीच्या ओलसरपणात. आणि वाडा अजूनही जागा आहे.